जे मी ब्लाऊज रेडी केलेलं होतं ना, ते मी कसं स्टिच केलंय ते तुम्हाला दाखवते. वी नेक होता, बॅक नेक हा आणि पूर्ण स्ट्रेट घेतला तर तो खूप असा बारीक होतो आणि पसरट होत नाही. म्हणून मी मध्यभागी असं अर्धा इंच बाहेर घेऊन असा कर्व आकार त्याला दिला आणि खूप छान असा पसरट गळा होतो आणि सुंदर सुद्धा दिसतो बॅक नेक. आणि मशीनवर बसली आणि खूप सारा असा पाऊस येत होता, थंडी वाजत होती आणि त्यानंतर आहे ना बॅक नेक असा मी रेडी करून घेतला पूर्णपणे. आणि हे जे ना पोटली बटन मला स्लीवला लावायचे होते, ते पोटली बटन मी इथं बनवत होते थर्माकॉलचे. तुम्ही कापडचे पण बनवू शकता, पण थर्माकॉलचे कसं पटापट होऊन जातात, जास्त मेहनत करावी लागत नाही. दुकानात भेटून जातात ते. त्यानंतरने एक स्लीव माझी झाली आणि दुसरी स्लीव मी कशी लावली ते तुम्हाला दाखवत आहे. तर स्लीव पूर्ण रेडी करून घेतली आणि वरून लावले आणि त्याच्यावर पट्टी लावून फिनिशिंग दिलेली आहे. पट्टी करून घेतली आणि मधून अशी फोल्ड करून दाबटीप देऊन अशी खूप छान फिनिशिंग येते खरंच तसे लावल्याने. स्लीवला बाहेर पण दिसत नाही, आतून मधून सगळं मधून म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. असं माझं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. तर चला कसं वाटलं ते कमेंट नक्की करा.